नमस्कार मित्रांनो, मी विनोद निकम हॅलो सर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला जे नंबर सिस्टम जे दाखवलं होतं आधी त्याचा आपण पुढचा जे पार्ट्स आहे त्याच्यामध्ये प्राईम नंबर्स किंवा अजून त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स किंवा स्क्वेअर रूट्स वगैरे सिस्टम जे असतात ते आपण बघायचं आहे. आता ह्या जे सम्स आहेत तुमच्याकडे मोस्टली तुम्ही जर सम बघितलं तर आता जसं हे सम्स आहेत तर विचारलं हाऊ मेनी प्राईम नंबर्स आर देअर बिटवीन 20 अँड 70. आता आपण प्राईम नंबर्स म्हणजे काय म्हणतो, तसं आता समजा 1 ते 10 असेल याचा प्राईम नंबर्स तुम्हाला फाइंड करायचा असेल तर प्राईम नंबर्स किती असणार याच्यामध्ये 1 आहे म्हणजे आपण म्हणतो की 3 आहे, 5 आहे, 7 आहे. तिथे तुम्हाला जवळजवळ तुम्हाला ते 4 प्राईम नंबर्स मिळतील. तसं मग तुम्हाला 20 ते 30 आहे याच्यामध्ये म्हटलं तर ज्याला नंबरनी भाग जात नाही मग त्यानंतर 23 आहे याच्यामध्ये. आता 23 नंतर तुम्हाला 26 एक नंबर आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर 26 13मध्ये 13ने भाग जातो. नंतर 27 आहे येतो, 28 आहे येतो, 29 येत नाही. मग याच्यामध्ये 2 प्राईम नंबर्स. तर ह्या प्रकारे तुम्हाला प्राईम नंबर्स फाइंड करताना तुम्हाला याच्या प्राईम नंबर्स बघायला लागतात. पण 10 ते 20 म्हणजे असेल समजा तर 10 ते 20मध्ये तुम्हाला प्राईम नंबर जसं 11 आहे की 13 आहे, नंतर 17 आहे, 19 आहे. तर 4 प्राईम नंबर्स इथे आहेत. म्हणजे याच्यामध्ये अशा 4 नंबर्स आहेत, याच्यामध्ये 2 असतील, याच्यामध्ये परत 4 आहेत. असे किती प्राईम नंबर्स आहेत. तर आपण एक विश्लेषण बघूया की ह्या प्राईम नंबरचा तुम्हाला मी टेबल दाखवतो तर तुम्हाला हा लक्षात राहील. तुम्ही जर टेबल बघितलं तर 1 ते 10मध्ये 4 प्राईम नंबर्स असतात, 10 ते 20मध्ये 4 प्राईम नंबर्स असतात, परत 20 ते 30मध्ये 2 प्राईम नंबर्स. तुम्हाला जसं म्हटलं की याच्यामध्ये प्राईम नंबर्स कसे असणार की एक 23 असेल आणि एक 29 असेल म्हणजे हे प्राईम नंबर्स आहे. म्हणजे 2 प्राईम नंबर्स आहे म्हणजे ज्याला भाग जात नाही कुठल्याही संख्याने असे नंबर्स आहेत. तर हे तुम्हाला मी जस्ट काढून दाखवलं. तुम्ही हे चार्ट जो आहे ॲज इट इज तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि तुम्ही जर तुम्हाला चार्ट लक्षात नसेल तर तुम्हाला ते करून बघावं लागेल. म्हणून एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा चार्ट तुमच्या माइंडमध्ये असला पाहिजे. आता हे जे सम करताना तुम्ही किती प्राईम नंबर्स आहेत तुम्हाला फाइंड करायचे आहेत. तर प्राईम नंबर्स 20 ते 70मध्ये किती प्राईम नंबर्स आहेत. तुमचं 20 ते 70 म्हणजे कुठे आहे तर 20 ते 70मध्ये तुम्ही जर बघितलं तर हा 20 आहे ओके इथे आणि 70 इथे आहे. मग त्या दोघांमध्ये प्राईम नंबर्स किती आहे तर तुम्ही जर फाइंड केलं तर तुम्हाला समजेल की याच्यामध्ये बघा एक 4 आहे, एक 2 आहे, एक 2 आहे, 3 आहे, 2 आहे आणि ह्या 70मध्ये 2 आहेत. म्हणजे तुम्ही ह्याची टोटल बघा की ह्याचे प्राईम नंबर्स एवढे आपण ऑलरेडी काढले आहेत. 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, 8 आणि 3 11, 11 आणि 2 13 आणि 2 15. आता हे जे तुम्ही फाइंड आउट केलं तर तुम्हाला समजेल की प्राईम नंबर्स इतके येतात. आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही जर याचं विश्लेषण केलं तर प्राईम नंबर्स तुम्हाला नक्कीच माहिती पडतील की आपण फाइंड करताना काय करायचं. तर आपल्याला विचारलं आहे की किती नंबर्स विचारलं आहे 20 ते 70मध्ये विचारलं आहे. तर 20 ते 70मध्ये विचारलं म्हणजे आपल्याला इथून फाइंड करावं लागेल बरोबर आहे, इथून ते इथपर्यंत. मग इथे किती 2 4 4 7 9 आणि 2 11 यांची बेरीज करा की किती आहेत. 2 नी 2 4, 4 नी 3 7, 7 नी 2 9 आणि 2 11 म्हणजे 11 प्राईम नंबर्स ह्याच्यामध्ये आहेत. तर तुम्ही हा जर बघितलं त्याच्यामध्ये किती 11 प्राईम नंबर्स आहेत. मग आपण सिम्पली या सममध्ये आपल्याला काय करायचंच नव्हतं कारण 20नी ह्याच्यामध्ये आपण प्राईम नंबरची संख्या किती होती ते आपण जस्ट फाइंड केली. आता हा सम इथे विचारलेला आहे. इथे काय विचारलं आहे 10 ते 60मध्ये किती प्राईम नंबर्स आहेत. 10 ते 60मध्ये किती प्राईम नंबर्स आहेत. परत आपला तो टेबल जो आहे या टेबलमध्ये तुम्ही बघितलं 10 ते 60 म्हणजे हे 10 आहेत आणि 60 इथे आहेत. तर तुम्ही प्राईम नंबर्स फाइंड करता गेलं याच्यामध्ये तर कसे येणार की 10 ते 60मध्ये किती आहेत. इथे 4 आहेत, नंतर 2 आहेत, परत इथे 2 आहेत, परत इथे 3 आहेत आणि इथे 2 आहेत. तर आपल्याला इथपर्यंतच फाइंड करायचं आहे या नंबरपर्यंत 10 ते 60मध्ये आपल्याला विचारलं आहे. तर इथे 4 2 2 3 2 हे टोटल आहेत. याचे टोटल मारा किती आहे ना 6, 6 आणि 2 8, 3 11 आणि 2 13 म्हणजे ह्याच्यामध्ये किती आहेत एकूण 13 प्राईम नंबर्स आहेत. आता हा जो नंबर होता 20 ते 27 पण 10 ते 60मध्ये तुम्ही बघितलं तर एकूण
13 प्राईम नंबर्स आहेत. तर 2 सम तुम्ही समजून घ्या. आपल्याला फक्त विचार होता सिम्पली, हा प्रश्न असा होता की हाऊ मेनी प्राईम नंबर्स आर देअर बिटवीन 20 to 70, म्हणजे 20 ते 70मध्ये प्राईम नंबर्स किती आहेत हे आपल्याला विचारलं होतं. आणि हे विचारल्यानंतर आपण जेव्हा ते फाइंड आउट करताना आपण फक्त प्राईम नंबर्स किती आहेत ते आपण हे काढलं होतं चार्ट, मी तुम्हाला दाखवलं होतं. तर 20 पासून ते 70मध्ये हे पण इथून स्टार्ट केलं होतं. तर मग 4, 2, 8 असं आपण केलं होतं. 20 ते 70मध्ये किती आहेत, तर इथून आपण ते स्टार्ट केलं, ते इथे केलं होतं 2 आणि 4 8, 8 आणि 3 11, 13, ओके, आणि हे 2. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी काढताना हे लक्षात आलं पाहिजे की नंबर कुठला विचारला आहे. 20 ते 70 विचारला आहे, तर तुम्ही याची टोटल मारा आणि मग टोटल लिहाल ते तुम्ही लिहायचं आहे, बरोबर आहे. तर आता ही टोटल जी मारताना आपण टोटल जी केली त्याचप्रमाणे इथे जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला पटकन समजेल की 20 आणि 30मध्ये किती आहेत. 2 2 3 2 2, ओके. म्हणजे त्याची टोटल आपण मारली 4 3 7 9 आणि 2 11, म्हणजे 11 आले. आणि इथे नेक्स्ट विचारलं 10 ते 60मध्ये, तर 6 ते 60मध्ये किती आहेत. 4 4 2, ओके, मग 2 4 4 2 2. तर 10 ते 60मध्ये 4, एक मिनिट, सिंगल 4 रे, 4 2 2 3 2, ओके. मग 4 2 2 3 2. म्हणजे 10मध्ये 20मध्ये 30मध्ये 40मध्ये 50मध्ये 60मध्ये या प्रकारे जर तुम्ही काढलं तर याची टोटल येईल 6 8 11 आणि 2 13. ही टोटल आहे त्याची, ही टोटल त्याची 13 आहे. तर प्राईम नंबर्स काढताना आपण सिम्पली फक्त इझिली आपण फक्त त्या 2 संख्यामध्ये नंबर्स किती आहेत. आता उद्या तुम्हाला कोणी असं विचारलं की प्राईम नंबर्स 10 आणि 50मध्ये किती आहेत हे विचारलं, तर तुम्ही काय करणार, हा टेबल बघणार ते 10 आणि 50मध्ये किती आहेत. तर बघणार तुम्ही इथून मोडणार 10 आणि 50 इथे येतं, 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, 8 आणि 3 11 आले. जर उद्या तुम्हाला विचारलं कोणी की प्राईम नंबर्स, तुम्हाला इथे विचारलं 1 ते 70मध्ये प्राईम नंबर्स किती आहेत, ओके. तर 1 ते 70मध्ये प्राईम नंबर्स काढणार तुम्ही सुरुवातीपासून काढणे करणार. 4 आणि 4 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12, 12 आणि 3 15, 15 आणि 2 17, 17 आणि 2 19, म्हणजे हे टोटल 19 आले. तर ह्या प्रकारे फक्त तुम्ही हा चार्ट आहे हा लक्षात ठेवायचा आहे आणि तुम्ही हा चार्ट कॉपी करायचा आहे. जर तुम्ही जेव्हा कॉम्प्युटरच्या समोर बसाल तर तुम्ही पटकन हा चार्ट लक्षात ठेवून तुम्ही काढायचा आहे. नंतर की तुम्ही प्राईम नंबरचे 2 सम 3 सम्स असतील तर ते पटापट सोडवला तुम्हाला हा चार्ट कामाला येईल. आता इथे असं लिहिलं आहे, हाऊ मेनी प्राईम नंबर्स आर देअर बिटवीन 46 to 62, आणि त्याचा सम काढायचं आहे आपल्याला. आता हा ट्रिकी सम आहे. जर प्राईम नंबर्स काढण्याची टेक्निक तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला प्राईम नंबर्स काढायचं असेल तर नेहमी लक्षात ठेवा की 6चा टेबल घ्यायचा. 6 6 12 12 त्रिक 18 24 30 36 42 48 54 60. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जर काढायचं असेल प्राईम नंबर्स तुम्हाला टेक्निक सांगतो कशी आहे. ह्याचे पुढचा नंबर, ह्याच्या आधीचा नंबर 5 आहे, ह्याच्यानंतरचा नंबर 7 आहे, ह्याच्या आधीचा नंबर 11 आहे, ह्याच्यानंतर नंबर 13 आहे, ह्याच्या आधीचा नंबर 17 आहे, ह्याच्यानंतर नंबर 19 आहे, ह्याच्या आधीचा नंबर 23 आहे, ह्याच्यानंतरचा नंबर 25 आहे, ह्याच्या आधीचा 29 आहे, ह्याच्या नंबर 31 आहे. असं इथे जर तुम्ही काढलं
तर याच्या आधी 35 होतील, याच्यानंतर 37 होतील, याच्या आधी काढलं तर 41 येतील, याच्यानंतर 43, इथे 49, 47, इथे 49, इथे 53, इथे 55, इथे 59 आणि इथे 61. हे नंबर जे तुम्हाला मी सांगितलं आहे या नंबरसून तुम्हाला लक्षात येईल की हे मी जस्ट तुम्हाला यासाठी सांगितलं होतं. हे प्राईम नंबर्स काढताना आपण 6 पासून जे आहे 6चा टेबल बोललो आणि त्याच्यामध्ये आपल्याला 46 to 42 तर आपल्याला 46 पासून पाहिजे. तर आता आपण बघा की या नंबर्समध्ये शोधताना आपण जायचं आहे किती नंबर्स आपल्याला पाहिजेत ते. पण तुम्ही नंतर बघा प्राईम नंबर्स काढताना काय होणार की 5च्या टेबलमध्ये हे जात आहेत. ओके, आणि इथे 7च्या टेबलमध्ये हे जात आहेत, परत 5च्या टेबलमध्ये हे, म्हणजे एवढे प्राईम नंबर जे आहेत हे जे उरलेले आहेत 7, 62 हे सगळे नंबर्स जे आहेत त्यामध्ये आपण अशा टेबल्समध्ये जे केलेत आणि ते नंबर्स आपण जे नंबर्स आहेत ते आपण कम्प्लिटली केले. तर ह्याचे आपल्याला उत्तर फाइंड करायचं आहे, याचा आन्सर फाइंड करायचं आहे. तर आपण हे जे नंबर डिलीट केले ते असे होते की याला 7नी भाग जात होता आणि ह्याला 5नी भाग जात होता, ह्याला 5नी भाग जात होता. पण बाकीचे सगळे नंबर्स आहेत हे आपले प्राईम नंबर्स आहेत. आता तुम्हाला विचारलं आहे 46 to 62 मध्ये किती आहेत, तर 42 to 62 म्हणजे हा नंबर आला आहे तुमच्या इथे. ओके, तिथे बघा प्राईम नंबर्स किती आहेत, 41 आहे, 43 आहे, 47 आहे, 53 आहे, 59 आहे आणि 61 आहे. एवढे नंबर्स आहेत. आता तुम्ही हे नंबर्स जर तुम्ही बघितलेत तर 42, 43 मध्ये म्हणजे 46, आता 42च्या नंतरचा म्हणजे हा नंबर येणार नाही कारण 42च्या नंतरच पाहिजे, म्हणजे हा कॅन्सल करा, 41 कॅन्सल करा. आता राहिले किती नंबर, 43, 43 हा एक राहिला, त्याच्यानंतर 47 हा एक राहिला, त्याच्यानंतर 49 गेला, 53 हा एक नंबर राहिला, त्याच्यानंतर 59 आणि 61. तर तुम्ही हे नंबर बघितले तर तुम्हाला समजेल की याच्यामध्ये 42 नंतर 43 प्राईम नंबर्समध्ये आला. किती प्राईम नंबर्स आहेत तर 46 नंतर हा पण नंबर येणार नाही आपल्याला कारण हा पण 46 नंतर नंबर आहे. तर आपल्याला एक 47 येईल, ओके, 53 येईल, 59, 61 एवढे नंबर येतील कारण आपल्याला 46 नंतरचा नंबर पाहिजे. तर 47 एक नंबर आला, त्याच्यानंतर 53 नंबर आला, 59 आला, 61. आता ह्या सगळ्यांची टोटल तुम्ही मारली, टोटल तुम्ही मारून बघा याची किती येईल. ह्या दोघांची टोटल तर 100 येईल, बरोबर आहे, आणि ह्यांची टोटल जर केली तर 120 येईल, बरोबर आहे. म्हणजे हा 120 ही जी केली टोटल 220 येईल. म्हणजे हे जर 59 आणि 61 केले तर तुम्ही बघा ह्याचे 60 होतील, 60 120 आणि हे 100 म्हणजे 220. पण 220 म्हटलं तर तुमचा हा नंबर येईल. तर तुम्ही हे संख्या करताना हे तुम्हाला मी जस्ट दाखवलं होतं 47, पण त्याच्यामध्ये हे लक्षात हा पण एक टेबल आहे की ज्याने तुम्हाला पटकन लक्षात राहील. पण तुम्हाला हा टेबल लक्षात ठेवायचा नसेल तुम्ही सिम्पली ह्या 46 to 42 मध्ये जर नंबर पाहिजे असेल तर तुम्ही अजून एक त्याच्यामध्ये ॲड करू शकता की हा नंबर डायरेक्टली (46 to 62) मध्ये तुम्ही डायरेक्टली प्राईम नंबर्स पण लिहू शकता की याच्यामध्ये प्राईम नंबर लिहिताना तुम्हाला माहिती आहे की 47 येईल, 48 येणार नाही, 49 एक येईल. ओके, आता 14 याच्यामध्ये आपण जे नंबर्स काढतोय मी तुम्हाला हे डायरेक्टली नंबर्स आपण काढू शकतो. पण ह्यामध्ये जो प्राईम नंबर्स आपण घेतला त्यामध्ये ह्या समचे आपण जेव्हा हा सम केला होता तेव्हा हे सम जे आपण काढताना 46 to 42 मध्ये कुठे नंबर्स तर आपण अशा प्रकारे पण प्राईम नंबर काढू शकतो आणि त्या प्रकारे पण काढू शकतो. पण 49 आपण घेतलं तर 49ला भाग जातो. त्याच्यामुळे आपण बघा की नंबर काढताना ही दुसरी मेथड जी आहे त्याच्यामध्ये हा नंबर आपण घेतला 49 तर हा होणार नाही. त्याच्यानंतर 51 नंबर येईल, त्याच्यानंतर 53 नंबर येईल,
54, 55, 56, 57, 58, 59 नंबर येईल आणि मग 61 नंबर आहे. कारण हे सगळे आपण प्राईम नंबर्स डायरेक्टली काढू शकतो. 49 7नी भाग जातो. म्हणून तर तुम्ही जसं तुम्ही टोटल मारली हे दोघांची टोटल आपण केली त्याप्रमाणे येईल. तर 47 नंतर 51, 59 हे नंबर जे आहेत त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हा सुद्धा नंबर येत नाही, कारण हा पण आपल्याला भाग जातो 17नी भाग जातो याला. मग ज्यानी भाग जातो ते नंबर येणार नाहीत. मग राहिले हे 2 नंबर म्हणजे 100 आणि हे 2 नंबरची टोटल 120 म्हणजे 220. आता इथे नंबर फाइंड करताना आपल्याला हा जो चार्ट आहे हा चार्ट पण तुम्ही लक्षात ठेवायचा आहे आणि त्याच पद्धतीने हे नंबर्स फाइंड तुम्ही करू शकता. मात्र याच्यामध्ये जे सम्स तुम्ही दाखवले पहिले जे 2 सम होते ते फक्त प्राईम नंबर्स फाइंड करायचे होते, पण याच्यामध्ये तुम्हाला सम करायचं होतं. म्हणजे प्राईम नंबर्स फाइंड करायचे होते, पण प्राईम नंबर्स फाइंड केल्यानंतर त्यांची टोटल पण तुम्हाला मारणं गरजेची होती. हाऊ मेनी प्राईम नंबर्स आर बिटवीन 37 अँड 56. आता याच्यामध्ये प्राईम नंबर्स किती आहेत ते पण फाइंड तुम्हाला करायचं आहे. 37 आणि 56 मध्ये असणारे प्राईम नंबर्स. आता इथे परत तुम्हाला तसंच आहे की 37 नंतर काय येणार, 38 नाही येणार, 39 हा प्राईम नंबर्समध्ये येईल, 40 येणार नाही, 41 हा प्राईम नंबर्समध्ये येईल, नंतर 43 हा प्राईम नंबर्समध्ये येईल, 44 नाही, 45 नाही, 46 सुद्धा आपण म्हणजे तो नंबर जो आहे त्याला जर कुठल्या नंबरनी भाग जर दोन्ही जातो, 46, 47 हा एक येईल, 49 पण येऊ शकत नाही, 50, 51 नाही, मग 53 हा नंबर जर तुम्ही बघितला तर 53, 9, 7 तर 63, 53 कशामध्ये येत नाही, 53 येईल. आता तुम्ही एवढे नंबर बघितलं तर 39 जो आहे हा पण प्राईम नंबर्समध्ये आपण जर बघितलं तर हा सुद्धा 3नी भाग जातो. याला कशाने भाग जातो, 2नी पण जात नाही, 3नी पण जात नाही. ओके, याला जात नाही भाग. याला जर तुम्ही भाग द्यायला गेलात तर याला 2नी पण जात नाही, 3नी पण जात नाही, याला पण 2 3 जात नाही. आता हे जर तुम्ही टोटल मारली याची पण टोटलवरून समजेल की याची टोटल किती येते. ह्या दोघांची टोटल जर केली तुम्ही तर 100 येते आणि दोघांची टोटल केली तर तुम्हाला 84 येते. म्हणजे टोटल 184 हा तुमचा आन्सर आला. इथे आपण जे नंबर लिहित जायचे तुम्हाला 37 जे अप्रॉक्सिमेटली वाटतात आणि नंतर चेक पण करायचे. जसं मी तुम्हाला चेक केलं की 39 मी लिहिलं, मग 39 आपलं समजलं की नाही म्हणजे हा प्राईम नंबरमध्ये येत नाही कारण 3नी भाग जातो. 41 नंबर जो आहे 41 नंबर जो आहे त्याला डिव्हिजन पॉसिबल नाही, 43ला पॉसिबल नाही, मग 45ला आहे, 46ला पण आहे, मग 47 हा नंबर आहे त्याला पॉसिबल नाही आहे, मग 53 नंबरला नाही आहे, त्यामुळे 56 आणि 54, 55 परत आहेतच. म्हणजे आपल्या दोघांच्या मध्ये घ्यायचे होते. दोघांची टोटल मारली तर 184 हा तुमचा डायरेक्टली आन्सर आला. आता मित्रांनो आपण यामध्ये जे सम्स बघितले त्याच्यामध्ये आपण 2 सम बघितले. एक प्राईम नंबर्स फाइंड करणं, त्याच्यानंतर प्राईम नंबरची टोटल मारणं. हे आपण इझिली बघितलं. तुमच्या आता लक्षात राहील टेबल आणि चार्ट मी तुम्हाला दिलं आहे, तुम्ही डायरेक्टली करू शकता. मागच्या लेक्चरमध्ये आपण असे सम जे बघितलं त्याच्यामध्ये आपण √2 हे क्यूब नव्हते, स्क्वेअर्स होते आणि त्यामुळे त्याचा मेथड वेगळी होती. आता हे क्यूब्स आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं समजून घ्या. या मेथडमध्ये काय होतं की आपण जेव्हा हे 2 जो बेस यायचा हा ॲज इट इज आपण हा बेस 2 इथे घेतो, त्याचा 2 बेस घेतो. त्याच्यानंतर आपण इथे बघतो की 3 जो आहे हे रूट आहे. ओके, तर त्याचे 3 आपण किती वेळा घेतले पाहिजेत, 3 किती वेळा आहेत ते 3 वेळा आहेत. तर 3 वेळा असतील तर आपण ते 3 वेळा घ्यायला लागतील आपल्याला. 4 वेळा असतील तर 4 वेळा घ्यायचं, पण 2 किती आहेत, 4 वेळा तिथे. मग आता हे जर करत असताना आपण क्यूब्स पॉवर 2 किती आहेत, 1 2 3 4 म्हणजे आपण घेणार 4 वेळा.
आता वरती लिहिताना आपण जे सम्स आहेत त्याच्यामध्ये कसं करायचं आहे, 4 आहे म्हणजे ही पॉवर 3:3, 3:2, 3:1 आणि 3:0 हे असं येईल. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. हा जो फॉर्म्युला आहे या प्रकारे येईल. आता हे जेव्हा तुम्ही सॉल्व कराल तर तुम्हाला समजेल की सॉल्व करताना तुम्ही कसं करणार. हे किती आहेत, 3 आहेत म्हणजे हे 27 येतील, प्लस हे किती आहेत, हे किती 27, हे किती 9, हे किती 3 आणि हे किती 1. टोटल मारायची 27 आणि 9 36 आणि हे 4 40. पण डायरेक्टली तुम्ही इथे लिहू शकता ते 40 आलेले आहेत. ओके, आणि 2:2 हे जे 3:4 आहेत म्हणजे 3 4 वेळा आलेले आहेत म्हणजे 9 27 आणि 3 किती 81. सो इथे किती आले 81. तुमचा जो बेसिक जो आन्सर आहे तो कसा आला तुमचा 40/81 म्हणजे हा आन्सर आला. आता इथे तुम्ही करत असताना तुम्ही काय केलं की 3:4 होते म्हणून इथे 3 पासून गेला. आता समजा हे 2 5 वेळा असते तर इथे किती आलं 3:5. मग इथे एक कमी 3:4, 3:3, 3:2, 3:power असं करत आलं असं तुम्ही. आता इथे 4 आहेत मग इथे एक कमी 3:3 म्हणजे 27. ओके, 3³ 3² म्हणजे 9, 3:1 म्हणजे 3 आणि 3:0 म्हणजे 1 आणि टोटल किती आहे 40 म्हणजे आपण 240/81 हा त्याचा आन्सर आला. सिमिलर इथे त्याच टाईपचं सम आहे 5 आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 5 हा त्याचा बेस घेतला तुम्ही. ओके, आता काय करणार 3. मग 3 काय त्याची क्यूब्स आहेत. पॉवर किती येणार 1 2 3 4 इथे पण येणार 4च येणार. ओके, आता मगाशी जसं केलं तसंच तुम्ही करायचं आहे. 4 आहेत म्हणजे 3:3, 3:2, 3:1 आणि 3:0 म्हणजे ह्या त्याचं पूर्णपणे कॅल्क्युलेशन करताना हे तुम्ही असंच करायचं आहे. आता हा सगळा सम करत असताना इथे जे खाली व्हॅल्यू आहे ती काय ना याची व्हॅल्यू आहे परत तुम्हाला म्हणजे किती आला 5/81 आणि परत वरती किती आले हे 40 येतील कारण 9 आणि 27 आणि 9 36, 36 ने 3 आणि 1 म्हणजे ह्याची व्हॅल्यू कशी आहे ना जशी तुम्ही मगाशी काढली तशीच व्हॅल्यू आहे. इथे 1 येईल, इथे 3 येईल, इथे 9 येईल आणि इथे 27 आणि यांची टोटल जर केली तुम्ही तुम्हाला 40 मिळतील आणि ते आपला आन्सर आहे. तर हा आन्सर डायरेक्टली 540/81. तर मित्रांनो तुम्हाला मी आता जे दाखवलेले सम्स आहेत हे बेसिकली 2 सम तुम्हाला मी आता हे रूटचे दाखवले, क्यूब रूटचे दाखवले. जसे तुम्हाला नंबर सिस्टम त्याचे 2 सम तुम्हाला फक्त प्राईम नंबर्स दाखवले आणि 2 सम तुम्हाला प्राईम नंबरचे सम करण्याचे दाखवले. हे रेल्वे ग्रुप डीची आता एक्झाम नोव्हेंबरला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त काम आलेल. मला आशा आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही अशा टाईपचे सम जे तुम्हाला मी ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवले ते प्रॅक्टिस कराल आणि नक्कीच तुम्ही या परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळेल. हे तुमचे बेसिक आहेत ज्या गोष्टी ते तुम्हाला मी इथे दाखवेन. सो थँक्यू व्हेरी मच.